पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देवा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुझ्या मंदिरात तुझ्या वचनाचे मनचिंतन करण्यासाठी आम्ही आलेलो असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर, आम्हाला आपल्या आत्म्याने चालेल. तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. आज चर्चचा 86वा वर्धापन दिन आहे. आपण 87व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. देवबाप तुम्हा सर्वांना येणारं वर्ष आशीर्वादाचं, लाभाचं, उन्नतीचं, प्रगतीचं जावं याकरता अधिक आणि अधिक सहाय्य करू. थोडक्या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देणार आहे. मार्काच्या शुभवर्तमानाकडे आपण लक्ष देणार आहे. मार्क 11वा अध्याय आणि 13 ते 19 या वचनांमध्ये आम्हाला मार्क 2 घटना लिहिलेल्या त्याने आढळतात. पहिली घटना आहे निष्फळ अंजिराचे झाड आणि दुसरी घटना आहे मंदिराचं शुद्धीकरण. यामध्ये प्रभू येशूचं मानवी पण आम्हाला दिसून येतं. तो भुकेला होता कारण तो मरियेच्या उदरी त्याने जन्म घेतलेला होता आणि मानव म्हणून तो जन्माला आलेला होता. म्हणून रोमकरास पत्रामध्ये आम्ही वाचतो की पाऊल असं म्हणतो की तो मूर्तिमंत असा पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव असा जन्माला आला. आणि म्हणून तो पूर्ण मनुष्य म्हणून जन्माला आलेला असताना त्याच वेळेला तो पूर्ण देव पण होता. आम्ही फक्त मनुष्य आहोत, आम्ही देव नाही. हा येशूच्या देहधारणेमध्ये आणि आमच्या जन्म घेण्यामध्ये फरक आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये 2 गुण होते, 2 स्वभाव होते, एक मानवी आणि एक दैवी स्वभाव. परंतु जेव्हा आम्ही देवावरती विश्वास ठेवतो, येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला देवाचे गुण आमच्यामध्ये येतात. म्हणजे अगोदर जे मानवी गुण आहेत ते असतातच आणि शिवाय दैवी गुण आमच्यामध्ये येतात. आणि ह्या दैवी गुणांच्या मुळे आम्ही मानवी गुण जे आहेत, जे प्रभूला आवडत नाही, त्याच्यावरती मात करतो आणि मग आम्ही आध्यात्मिक जीवन जगण्यास प्रारंभ करतो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अशा प्रकारे हे दोन्ही स्वभाव, दोन्ही गुणधर्म होते. मानवत्व होतं, मानवी पण होतं आणि देवत्व पण आम्हाला असलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून मानव असल्या कारणाने, प्रभू येशू ख्रिस्ताने देहधारण केलेले असल्या कारणाने तो दमला, तो थकला असं शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. त्याला कळवळा आला असं पाहायला मिळतं. तो रडला हेही आम्ही वाचतो, नाही का, योहानाचे शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये. अशा प्रकारे आम्हाला ज्या भावना आहेत, आम्हाला ज्या आवश्यकता जीवनामध्ये आहेत, त्या सगळ्या येशू ख्रिस्ताला होत्या. आणि म्हणून आम्ही पाहतो की या ठिकाणी निष्फळ अंजिराच्या झाडाकडे तो आला, त्यावेळेस त्याला भूक लागलेली होती. काय झालं होतं? भूक लागलेली होती. ही वॉज हंग्री. आणि मग जेव्हा तो भुकेला होता तेव्हा त्याला अन्नाची गरज होती. त्याने पोट मारलं नाही. ज्या ज्या वेळेला त्याला भूक लागली त्या त्या वेळेला त्याने मागितलं अन्न. तुम्हाला आठवतं का दुसरा एक उदाहरण? कधी मागितलं त्याने अन्न? आठवतं? 5 भाकरी आणि 2 मासळे. आणखीन? बरोबर, मोठ्याने सांगा, सगळ्यांना ऐकायला. पुनरुत्थान झाल्यानंतर ज्या वेळेला शिष्य त्या गालिल समुद्राच्या किनाऱ्याला बसले होते की आता काय करायचं, पुढं मालक तर गेले आपले, पोटापाण्याची व्यवस्था करायला हवी, मग काय करायचं? त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या समुद्रावरून आला आणि काय म्हणाला? तुम्हाकडे खावयास काही. त्याला भूक लागायची, तो जेवायचा, नाही का? आणि म्हणून या ठिकाणी निष्फळ अंजिराच्या झाडाकडे तो त्याच उद्देशाने आला आणि त्याला पाहायला मिळालं काय? पानच पारा, हिरव्या गार पाराने ते झाड डवरलेलं होतं. त्याच्यावरती फळ एकही नव्हतं. म्हणजे खाण्यालायक फळ नव्हतं. हंगाम अजून त्याचा आला नव्हता, याचा अर्थ नुकतंच त्याला फळं यायला लागली होती की जी तो खाऊ शकत नव्हता. आणि म्हणून त्याने त्या फळ झाडावर फळ असणं ही अपेक्षा केलेली होती. मी विचार करायला लागलो वाचत असताना आता तो शास्त्रपाठ की हंगाम आलेला नाहीये आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अपेक्षा कशी केली हे चुकीचं आहे. मी याच्यावरती बोललेलो आहे तुमच्या बरोबर. आठवत नसेल तर युट्यूब वरती पाहू शकता तुम्ही. आणि मग अपेक्षा करणे हे चुकीचं आहे का अयोग्य आहे? मग त्यावरती विचार करत असताना मला हे समजून आलं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावेळेस हंगाम नसताना देखील त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला आणि काय म्हणाला? यापुढे तुझे फळ कोणीही खाणार नाही. म्हणजे येशूला नेमकं काय करायचं होतं? एक लॉजिकल स्टेटमेंट जर आपण पाहिलं, जर एक सर्वसाधारण बुद्धिमत्तेनुसार जर आपण वाचलं तर फळाचा हंगाम नाही आणि फळाची अपेक्षा काय करतो आणि मग फळ नाही म्हणून तो शाप काय देतो, म्हणजे हे मनाला पटत नाही.
आणि मग बारकाईने विचार केल्यावरती असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडाला फळ नाही म्हणून शाप देतो, यामागे त्याचा दुसरा काहीतरी हेतू आहे, दुसरा काहीतरी त्याचा उद्देश आहे. मग तो काय असावा याचा अभ्यास केल्यावरती आम्हाला असं पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त अंजिराच्या झाडाला हंगाम नसताना शाप देतो. याचा अर्थ तो त्यावेळेसच्या इस्रायल राष्ट्राला तो शिकवत आहे की तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही पाचारण केलेले आहात, तुम्ही देवाचं राष्ट्र आहात, देवाचे आवडते लोक आहात. मग तुमच्याकडून जी अपेक्षा देवबाप करतो ती पूर्ण होत नाही आणि म्हणून यू आर कर्स, तुम्ही शापित आहात. आणि हे स्पष्टीकरण पटलं मला. प्रभू येशू ख्रिस्ताने निसर्गातून काही ऑब्जेक्ट्स घेतले, काही वस्तू घेतल्या आणि मग त्याचा उपयोग त्याने सत्य आम्हाला काय म्हणतो त्याला आपण समजावून सांगण्यासाठी त्याने प्रयत्न केलेला आहे. मग त्याने चिमण्यांचं उदाहरण घेतलेलं नाही का, आणि मग त्याच्यापेक्षा मनुष्य कसा महत्वपूर्ण आहे हे त्याने पटवून दिलेलं आहे. मग त्याने सापाचं, मग धोंड्याचं, अशा अनेक गोष्टी, मग दाराचं घेतलेलं आहे, पावसाचं घेतलेलं आहे, पुराचं उदाहरण घेतलेलं आहे. त्यामधून तो या निसर्गामधून आम्हाला सत्य शिकवत होता. आणि यावेळेसही तो निष्फळ अंजिराच्या झाडामधून आम्हाला तो हे शिकवत आहे की मला कळतं हंगाम नाही, अंजीर नाही, पण ज्या कारणासाठी हे झाड तयार झालेलं आहे, ज्याला अंजीर म्हटलेलं आहे, ते जर हे झाड फळ देत नसेल तर याचा काही उपयोग नाही. म्हणून इस्रायल राष्ट्राला परमेश्वराने त्याच्या तारणाची योजना पूर्ण करण्यासाठी, देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी नेमलेलं होतं. परंतु या इस्रायल राष्ट्राने इजिप्तमध्ये राहत असताना देवाचा नकार केला. कनान देशामध्ये आल्यानंतर त्यांनी रोटी व्यवहार केला, त्यांनी आपला देव सोडला, मूर्ती पूजा करू लागलेले ते आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडाला शाप देत आहे, कारण तो इस्रायल राष्ट्राबद्दल बोलत होता. कारण या इस्रायल राष्ट्राला धर्म होता, परंतु त्या धर्मामध्ये देवाशी जे त्यांचं खरं नातं निर्माण व्हायला पाहिजे होतं ते निर्माणच झालं नाही. ते फक्त नामधारी यहुदी होते, ते कट्टर धर्मीय होते, परंतु त्याच्यामध्ये देवाशी जे नातं असायला हवं ते मात्र ते विसरून गेलेले होते. कर्मकांडाच्या मागे लागले होते. जसं आजचे चर्चेस कर्मकांडाच्या मागे लागलेले, भले जरी आम्ही इथे अर्पण आणत नसलो तरी दर रविवारी चर्चला यायचं, शास्त्राभ्यास असेल तर अटेंड करायचा, युट्यूबवरती देवाची वचनं वाचायची, झालं. परत रविवार आला की परत तेच. म्हणजे आम्ही कर्मकांड करत आहे. चर्चमध्ये आल्यानंतर दानधर्म करणं, त्यानंतर प्रार्थना करणं, त्यानंतर जे जे काय उपवास करणं आम्ही करत आहे, हे कर्म आहेत प्रियानो. परंतु ह्या कर्मांच्या व्यतिरिक्त, मी म्हणत नाही चूक आहे, परंतु ह्या कर्मांच्या व्यतिरिक्त माझं देवाशी नातं कसं आहे, हाऊ इज माय पर्सनल रिलेशनशिप विथ द लॉर्ड, ते महत्वाचं आहे. नाही तर पेत्राचं तुम्हाला माहिती प्रिया आहे ना, चंचल स्वभावाचा मनुष्य, ख्रिस्ताबरोबर एकेकाळी तो ख्रिस्तासाठी मरायला तयार होता, पण ज्यावेळेस वेळ आली तेव्हा तो 3दा नाकारून पळाला. असं आमची गत होते प्रिया. आम्ही सगळं करतो खरं, परंतु वैयक्तिक नातं जे आहे देवाशी ते आम्ही विसरून जातो. आणि म्हणून या ठिकाणी इस्रायल राष्ट्राला उद्देशून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अंजिराच्या झाडाला शाप दिलेला आहे. बघा, वळा माझ्या बरोबर मार्काचं शुभवर्तमान आपण काढूया. ते मार्काचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या प्रकारच्या फळांची अपेक्षा त्या झाडाकडून करत होता. अंजिराचं झाड जे अपेक्षित होतं, ज्या गुणधर्माचं ते झाड होतं, ते फळ तो अपेक्षा करत होता. मग हा प्रश्न आम्ही चर्चला लागू करूया. परमेश्वर चर्च कडून कोणत्या फळांची अपेक्षा करत आहे, कोणत्या फळांची अपेक्षा करत आहे. आणि मग आपल्याला ते 20 ते 26 वचनामध्ये पाहायला मिळतं. 11वा अध्याय 20 ते 26 वचनामध्ये आम्ही जसं जसं वाचत जातो तसं तसं आम्हाला पाहायला मिळतं. 22व्या वचनामध्ये येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. कोणावर? देवावर. म्हणजे चर्चचं पहिलं काम काय आहे, पहिलं कार्य काय आहे, तर आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे.
कामापुरता मामा देवाला ठेवू नये. जेव्हा आम्ही संकटात असतो, अडचणीत असतो, गरजेच्या वेळी आम्ही देवाला हाक मारावे असं परमेश्वर सांगत नाही, तर सुखात दुःखात प्रत्येक समयी आम्ही देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू या ठिकाणी असं म्हणतो की तुम्ही देवावर विश्वास ठेवा. हे चर्चचं पहिलं काम आहे. आम्ही जेव्हा मानवांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही त्यांच्यावर अवलंबून राहतो, आणि जेव्हा त्यांना कळतं की ही व्यक्ती माझ्यावर अवलंबून आहे, ती नॉन कोऑपरेशन सुरू करते. ती तुम्हाला अशा ठिकाणी मदत करणार नाही की ज्या ठिकाणी तुम्ही एकटेच पडता, आणि मग ते गंमत बघायला लागतात. परमेश्वर असं करत नाही. तो काल, आज आणि उद्या सारखाच आहे. ही इज अनचेंजिंग लॉर्ड. तो बदलणारा देव नाही. तो जो काल होता तोच आमच्या सोबत आज आहे, जो आज आहे तोच आमच्या सोबत भविष्यात असणार आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता काय म्हणतो, हे मी दुसऱ्या भाषेत म्हणतो बरं का. स्तोत्रकर्ता काय म्हणतो, मनुष्याला शरण जाण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे केव्हाही बरे आहे. ऑलवेज ऑलवेज ऑलवेज. आणि म्हणून प्रियानो, चर्च हे विश्वास ठेवणारं चर्च असावं. देवावर विश्वास ठेवणारा असावं, मानवावरती अवलंबून नसावं. कारण जेव्हा आम्ही मानवांच्यावर अवलंबून राहतो धोका तेवढा जास्त वाढतो. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या चरणी जातो तेव्हा परमेश्वर आम्हाला यश देतो. यशप्राप्ती परमेश्वराच्या हातात आहे. आमची आध्यात्मिक जीवनाची वाढ ही परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून चर्चने विश्वास ठेवावा. विश्वासाचं फळ चर्चने प्रगट करावं, हे येशू ख्रिस्त आम्हाला 22व्या वचनामध्ये शिकवत आहे. दुसरं फळ आम्ही पाहतो 24व्या वचनामध्ये. पहा बरं, 24व्या वचनात काय लिहिलेलं आहे. यास्तव मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास. म्हणजे काय करायला सांगितलंय चर्चला? प्रार्थना करा. नाही, विश्वास तर बघितला आपण पहिला. आता दुसरी काय सांगितलेलं आहे काम? दुसरं फळ कुठलं आहे? प्रार्थना करा. ही देवाचं पवित्र स्थान आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही येऊन प्रार्थना करावी, परमेश्वराजवळ मागावं, कळकळीने मागावे, परमेश्वराला समजावून घेण्याचा प्रयत्न करावा. बघा, कोणी नसताना तुम्ही जर एकटे असाल आणि जर प्रार्थना करत असाल, देवाच्या वास्तव्याचा अनुभव तुम्हाला येतो. तो त्याचा अनुभव तुम्हाला स्पर्श करतो. यू विल फील दॅट द लॉर्ड इज प्रेझेंट हिअर. आणि हा वेगळा अनुभव आहे. हा असा गर्दीमध्ये सापडत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त काम झाल्यावर कुठे जायचा? एकांतात जायचा. कुठे जायचा? एकांतात. का दिले एकांतामध्ये? कारण तिथे तो आणि देव दोघेच असायचे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त चर्चला सांगत आहे की या 86व्या वर्धापन दिनानिमित्ताने मला तुमच्याकडून विश्वासाची अपेक्षा आहे. विश्वासाचं फळ तुमच्यामधून दिसायला हवं. दुसरी गोष्ट आहे की आमच्याकडून परमेश्वर प्रार्थनेची अपेक्षा करत आहे. कारण येशूच्या दृष्टीने आमच्या प्रार्थनामय जीवनाला 2 गोष्टी बाधा आणतात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आमचा अविश्वास, आणि दुसरी गोष्ट आहे आम्ही क्षमा न करणारे लोक आहोत. आणि म्हणूनच दुसऱ्या अर्थाने प्रार्थनामय जीवन हे विश्वास आणि क्षमा यांनी दृढ होते. तुम्ही नुसतीच प्रार्थना करत असाल, पण जर तुम्ही क्षमा केली नाही इतरांना, तर प्रार्थना व्यर्थ आहे. म्हणून प्रभू काय म्हणाला बघा, त्याच्या पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही उभे राहून प्रार्थना, 25वं वचन, तुम्ही उभे राहून प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काय असेल तर त्याची काय करा? पहिली क्षमा करा. हे यासाठी करा की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा. पण जर तुम्हीच क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिता देखील तुमच्या अपराधांची क्षमा करणार. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. देव लपून काम करणारा नाहीये, देव फसवणारा नाहीये. आणि म्हणून तो चर्च कडून अपेक्षा करत आहे की तुम्ही क्षमा करणारे चर्च असावे. क्षमा करणारे चर्च असावे. आणि ही अपेक्षा प्रभू करत आहे. आम्ही विश्वास ठेवणारे असावे की कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो देवावर, जेव्हा आम्ही क्षमा करतो एकमेकांना, तेव्हा आमचं प्रार्थनामय जीवन
बळकट होतं. म्हणूनच तर प्रभू श्री ख्रिस्त प्रभू देव बापाच्या संगती वाढत गेला. तो दररोज दरवेळेला एकांतात जाऊन परमेश्वराकडे आपलं मन उघडं करत असे, प्रार्थना करत असे, देवाचं सामर्थ्य तो घेत असे आणि पुन्हा कार्याला लागत असे. आणि त्यामुळे त्याचं प्रार्थनामय जीवन, त्याचं आध्यात्मिक जीवन हे दृढ झाले. हाऊ मच टाइम डू यू स्पेंड इन प्रेयर इज अ क्वेश्चन. हाऊ मेनी पीपल यू हॅव फॉरगिव्हन. तुम्ही लोकांची क्षमा केली आहे का? की मनात दुःख धरून बसलाय, मी वेळेची वाट पाहत आहे, बर का, वेळ आली की मग मी दाखवतो, असा आमचा जर स्वभाव असेल तर प्रियानं आम्ही प्रभूचे नाही, सैतानाचे झालेले आहे. सैतानाने आमचा कब्जा घेतलेला आहे, सैतानाचा पगडा आमच्यावरती आहे. आणि म्हणून प्रभू आमच्याकडून ही अपेक्षा करत आहे की आम्ही प्रार्थनेचे अभिवचन जे प्रभूला दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही राहावं. पुढे आम्ही पाहिलेलं आहे तिसरं फळ आहे, क्षमेचं फळ आहे. प्रियानो, आम्ही क्षमा करणारे लोक असावं. आणि म्हणूनच मरत असताना देखील, मृत्यूच्या दाढेतून जात असताना देखील प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती पहिलं वाक्य म्हणाला की हे बापा यांना क्षमा कर, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत. दे डोंट अंडरस्टँड व्हॉट दे आर डुइंग, सो फॉरगिव्ह देम. म्हणजे ते त्यांच्या जीवनात काय करतात हे समजत नाही असं नाही म्हणाला, ते माझ्याबद्दल काय करत आहेत हे त्यांना समजत नाही. दुसऱ्या घटनेकडे मी तुम्हाला नेत आहे. चर्चने कोणती फळं द्यावे हे पाहिलेलं आहे. पहिला, चर्चने विश्वास देवावरती ठेवावा. दुसरं पाहिलं, चर्चने प्रार्थनेमध्ये राहावं. तिसरं पाहिलं, चर्चने क्षमाशील असावं. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळत आहे. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 15 ते 19 वचन. आणि त्यामध्ये येशू ख्रिस्त मंदिराचं शुद्धीकरण करत आहे. काय करत आहे? येशू ख्रिस्त मंदिराचं शुद्धीकरण करत आहे. आणि ही घटना निष्फळ अंजिराच्या झाडाच्या मध्येच सँडविच सारखी झालेली आहे. सुरुवातीला निष्फळ अंजिराचं झाड आहे आणि नंतर आपण पाहतो आणि ते म्हणजे श्रद्धेचं सामर्थ्य. 20 वचन, पहाटेस वाटेने जाताना त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेले असल्याचे पाहिले. येशू ख्रिस्ताने अगोदर काय केलं? शाप दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाताना ते झाड वाळून गेलं होतं. आणि शाप देणं आणि वाळून जाणं याच्यामध्ये सँडविच काय झालेलं आहे? मंदिराचं शुद्धीकरण. ही घटना घडलेली आहे, हे लक्षात घ्या नेहमी. आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्ताने ही मंदिराचं शुद्धीकरण जे करण्याचे कार्य आहे हे दुसऱ्यांदा केलेलं आहे. योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये 2 अध्याय 13व्या वचनामध्ये देखील या घटनेचं वर्णन करत आहे, परंतु ती घटना वेगळी आहे प्रियानो. आणि आम्ही हे पाहतो त्या योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आणि 13व्या वचनामध्ये कशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्त, तेव्हा वलांडनाचा सण जवळ आला आणि येशू यरुशलेमेस वर गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे सराफ हे त्याला बसलेले आढळले असं म्हटलेलं आहे. बघा, वलांडन सणाच्या वेळेला मंदिराचं शुद्धीकरण. आणि मार्क लिहित नाही की वलांडनाचा सण होता, हे लक्षात घ्या बरं का, फरक आहे. मार्क सहज म्हणतोय वाटेने जात असताना. काय लिहिलेलं आहे? दुसऱ्या दिवशी ते बेतानेहून निघाल्यावर त्याला भूक लागली तेव्हा निष्फळ अंजिराचं झाड त्यानं पाहिलं आणि मग त्याला शाप दिल्यावर ते यरुशलेमेस मंदिरात गेलेले आहे. तेव्हा पुन्हा येशू ख्रिस्ताने मंदिराचं काय केलेलं आहे? शुद्धीकरण केलेलं आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. त्या काळामध्ये सर्व पृथ्वीवरती मंदिर हे अति पवित्र ठिकाण मानले जायचे. त्या काळामध्ये धर्म म्हणजे धर्माचं सत्तास्थान जर काय असेल तर ते मंदिर होतं. आणि म्हणूनच एकेकाळी रोम जगावरती राज्य करत होतं. पोप साहेबांची सत्ता अख्ख्या जगावरती होती. द टेम्पल रूल्ड द वर्ल्ड असं म्हटलेलं आहे. आज काय झाले? उलटी परिस्थिती झाली आहे. वर्ल्ड मंदिरावरती, जग मंदिरावरती सत्ता गाजवत आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो मंदिर म्हणजे देवाचे वसतिस्थान असावं याचं प्रतीक आहे. परमेश्वराचं राहण्याचं ते ठिकाण आहे. मंदिर हे देवाच्या आराधना करण्यासाठीची जागा आहे प्रियानो. हे ठिकाण आहे देवाची आपण स्तुती आणि आराधना करण्यासाठी. पण त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त आला आणि जेव्हा या मंदिराचा देव खुद्द येशू त्या मंदिरात आला तेव्हा त्याला काय दिसलं? त्याचं वसतिस्थान काय झालेलं आहे? एक व्यापाराची जागा झालेली आहे. द टेम्पल बिकेम मार्केट प्लेस. आणि त्याला खूप वाईट वाटलं. वाईटच नाही वाटलं, त्याला राग आला असं म्हटलेलं आहे. तो चिडला असं म्हटलेलं आहे. त्याने काय केलं म्हटलेलं आहे?
त्याने सराफांचे चौरंग, 15 वचन, 11 अध्याय, मार्काचं शेवटमान, त्याने सराफांचे चौरंग आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या. आणि कोणाला एक कसलंही भांड चर्चच्या बाहेर. भांडच मला जरा नवल वाटलं, वाचताना पण मला जरा ते खटकला. भांडे काय प्रकार आहे? म्हणजे हे जनावरे आणि कबूतर वगैरे विकणारे ते गोष्ट वेगळी होती, पण भांडी पण विकत होते का ॲल्युमिनियमची, स्वयंपाकाची? माहिती नाही त्यावेळेस काय मार्केटमध्ये असेल, काय विकत होते ते देव जाणे. परंतु त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने कोणालाही कसलेच भांडे नेऊ दिले नाही. चर्च मधली गोष्ट घरी घेऊन जाऊ नये ही शिकवण आहे. चर्च मधली गोष्ट आम्ही घरी घेऊन जाऊ नये, पण चर्च मध्ये मिळणारे आशीर्वाद मात्र आम्ही घेऊन जाऊ, कारण त्याचा उपयोग इतरांना आशीर्वादित करण्यासाठी होऊ शकतो. आणि म्हणून मग त्या मंदिराचा देव येशू ख्रिस्त याने जेव्हा त्या मंदिराला भेट दिली तेव्हा काय झालेलं आहे, त्याला काय दिसलं? आणि असं म्हटलेलं आहे, त्याने आदल्या रात्री, बघा 11वं वचन वाचा बरं, 11 अध्याय 11 वचन वाचा. नंतर तो यरुशलेमात येऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व पाहिल्यावर काय झालं? संध्याकाळ झाली. तेव्हा तो आपल्या 12 शिष्यांना घेऊन कुठे गेला? म्हणजे त्याने अगोदर पाहणी केली. काही काम करायच्या आधी बघा येशूची कामाची पद्धत, त्याने पहिलं पाहून घेतलं काय प्रकार चाललाय चर्च मध्ये, आणि मग तो घरी गेला. त्याला झोप लागली नसणार आहे, तो रात्रभर खूप अस्वस्थ असणार आहे की माझ्या बापाचं घर ज्या उद्देशाने निर्माण झालेलं आहे त्या घराची काय अवस्था या मानवाने केलेली आहे. तो रात्रभर कदाचित झोपला नसेल, देवाशी तो झगडत असेल, मी उद्या काय ऍक्शन घेऊ, काय ऍक्शन घेऊ. झोप नाही त्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी ते बेथानीवर निघाले आणि मग येशू कामाला लागलेला आहे. येशूने जे ठरवलं होतं ते त्याने सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून प्रियानो, जी जागा विदेशांनी येऊन इस्रायलच्या देवाची आराधना करायची होती तीच जागा नेमकी या व्यापाऱ्यांनी काय केलेली आहे? व्यापाऱ्यांची जागा केलेली आहे. क्रय विक्रय करण्यासाठी जागा ती त्यांनी मुकरर केलेली आहे. म्हणजे काय झालं की ह्या विदेशी लोकांना यहुदी लोकांचा जो देव आहे त्याची आराधना करायला परवानगीच मिळाली नाही, त्यांना जागाच मिळाली नाही, ते बसू शकले नाहीत, ते गुडघे टेकू शकले नाहीत, उभे राहू शकले नाहीत. कारण जर त्या जागी व्यापार चाललाय, क्रय विक्रय चाललाय, जनावरं विकली जात आहेत, कबुतरांची विष्ठा आहे, जनावरांचं मलमूत्र आहे, दुर्गंधी पसरलेली आहे, काय देवाची आराधना करणार आहेत? आता मी जे सांगितलं ना ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून चर्चला लागू करा. त्या प्रभूला किती राग येत असेल. ज्या मंदिरासाठी मी माझा पुत्राचा देह त्या वधस्तंभावर सांडला, कारण माझं मंदिर हे माझ्या लोकांचं प्रार्थनेचं घर आहे. ज्या ठिकाणी मी येऊन माझ्या लोकांशी बोलू शकतो, ज्या ठिकाणी येऊन मी माझ्या लोकांची हितगुज करू शकतो, ज्या ठिकाणी येऊन मी माझ्या लोकांच्या गरजा ऐकू शकतो, त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर देऊ शकतो, ज्या ठिकाणी मी आणि माझे लोक यांच्यामध्ये संपर्क ठेवू शकतो, तीच जागा नेमकी भ्रष्ट झालेली आहे. आणि आम्ही खुशाल करत चाललेलो आहे. आम्हाला देवाचं भयच नाहीये प्रियानो. तो थांबेल का? तो हे बघत राहील का? त्याला हे आवडतं का? देव शिक्षा देतो, फटके देतो, पण आम्ही डोळे मांजरासारखे झाकून दूध पित असतो. आणि हे खोटं आहे प्रियानो. परमेश्वर आमचा ईर्ष्यावान देव आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मंदिराच्या जागेवरती ही भ्रष्ट झालेली जागा जी आहे, आराधनेसाठी लोक इकडून तिकडे जात असे, आणि इकडून तिकडून जात असताना हे विदेशी लोक त्या यहुद्यांच्याही जागेमध्ये जायला लागले होते. ते पाहून यहुदी लोकांना आणखीन राग येत असे आणि ते त्यांना मृत्यूदंडाची सजा देत होते. म्हणजे दोन्हीकडून त्यांची कुसंबना झालेली आहे. प्रार्थना करू शकत नाही, देवाची आराधना करू शकत नाही. आणि म्हणून प्रियानो, विदेशांना प्रार्थनेसाठी, देवाशी संभाषण करण्यासाठी जागाच उरले नव्हते. मग हे विदेशी जे देवाचा शोध घेत होते त्यांना देव सापडेल कसा? कसा सापडेल? नाही सापडणार. खरेदी विक्री चालू असताना, आरडाओरडा चालू असताना, लिलाव चालू असताना कोणी प्रार्थना करू शकेल का हो त्या गोंधळामध्ये? कोणी एक चित्ताने परमेश्वराजवळ विनंती करू शकेल का? नाही करू शकणार.
त्याची मनस्थिती प्रियानो प्रार्थनामय नसणार आहे. आणि म्हणून मंदिरातील वातावरण आणि घटना या देवाची योजना, देवाचे हेतू, देवाचं कार्य ज्यात अनेकांना सामावून घ्यायचं आहे देवाला, ती योजना तिला पूर्णतेस जाण्यासाठी बाधा आणत होत्या. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला जर रोखण्यासाठी कोणी काम करत असेल तर देव क्रोधाविष्ट होतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून यशाया 56:7-8 मध्ये परमेश्वराने स्पष्ट ही घटना लिहिलेली आहे. आम्ही कशा प्रकारे राहिलं पाहिजे. जे देवाचा अनुभव घेऊ पाहण्यासाठी चर्चला येतात, जे देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी चर्चला येतात, त्यांच्यासाठी जर आम्ही अडखळत झालो तर प्रियानो देव क्रोधाविष्ट होतो. आणि म्हणून जे देवाचा शोध घेऊ पाहतात त्यांना मंदिरात येत असताना आमच्या ऍटिट्यूड मुळे अडखळण होऊ नये हे आपण सांभाळलं पाहिजे. आणि हल्ली आपल्या चर्चच्या आवारामध्ये दंगा काय होतोय, आवाज काय करतात, भांडण काय होत आहे, हमरी तुमरी काय चाललेलं आहे, कशासाठी चाललंय, कोणासाठी चाललेलं आहे, कोणाचं चर्च आहे, हे विकत घेतलंय का कोणी एकाने किंवा माणसांनी, का वंश परंपरागत आम्हाला ते देत आलंय कोणीतरी वतन. आम्ही कुठे आहोत, काय करत आहोत याचं भान आम्ही ठेवलं पाहिजे प्रियानो. नाहीतर देवाच्या क्रोधाला आम्ही नाही रोखू शकणार. वी विल नॉट बी एबल टू स्टॉप. आणि ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेली आहे. मंदिराची जागा ही लोकांनी परमेश्वराकडे येण्यासाठी, जे परमेश्वराचा शोध घेत आहेत, जे मनशांतीचा शोध घेत आहेत, त्यांना ती प्राप्त व्हावी यासाठी हे मंदिर आहे. आणि म्हणून प्रियानो, त्यांनी त्यापासून परावृत्त होऊ नये अशी माझी वागणूक असू नये हे आपण सांभाळलं पाहिजे. कारण मंदिर हे अतिपवित्र मानलं गेलेलं आहे इतिहासात, आजही तेच तसं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने ते मंदिर शुद्ध करणं गरजेचं होतं प्रियानो. आणि म्हणून येशूच्या दृष्टीने मंदिरात काय व्हायला हवं, काय लिहिलेलं आहे त्या वचनामध्ये, 17 वचन वाचा बरं मोठ्याने. आणि त्याने त्या शिक्षण देत असता म्हटले की माझ्या घराला सर्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर, माझ्या घराला सर्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिलेले नाही का, परंतु तुम्ही काय केलेलं आहे, ते लुटारूंची गुहा केलेला आहे. यू हॅव मेड अ डेन ऑफ थीव्स. प्रार्थनेचं घर कोणासाठी, सर्व राष्ट्रांसाठी. म्हणजे काय, त्यामध्ये जातपात नाही, त्यामध्ये धर्म नाही, त्यामध्ये रंग नाही, त्यामध्ये वर्णभेद नाही, द्वेषभाव नाही. सर्व राष्ट्रांकरिता हे प्रार्थनेचं मंदिर आहे ना, सर्व राष्ट्रांकरिता. आणि म्हणून प्रियानो, जे काही त्यावेळेस चाललेलं होतं त्यात प्रार्थना किती महत्वाची आहे हे येशू ख्रिस्त आम्हाला शिकवत आहे. प्रार्थनेचं गृह जे आहे, जे देवाचं गृह आहे, ते इतर राष्ट्रांसाठी आहे. म्हणजे इतर राष्ट्रांनी येशूला तारणारा देव म्हणून ओळखावं याकरिता मंदिरं बांधण्यात आलेली आहेत. हे आम्ही विसरून जातो. देवाची इच्छा काय आहे की चर्च ही लोकांकरता प्रार्थनेची जागा असावी. प्रत्येक विश्वासणाऱ्याने प्रार्थना करावी हे विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य आहे, हे एक काम आहे. आणि म्हणून वचन 19 मध्ये आम्ही वाचतो, प्रति दिवशी संध्याकाळ झाल्यावर ते नगराच्या बाहेर जात असत आणि पुन्हा सकाळ झाली की येत असत. कदाचित प्रभू येशू ख्रिस्त गेतशेमानी बागेत जात असेल, प्रार्थना करत असेल. कदाचित अनेक वेळा तो बेथानीला गेलेला आहे, जसं या शास्त्रपाठात आहे. तो बेथानीला गेला, मार्था, मरिया आणि लाजरस यांचं घर बेथानीमध्ये होतं. त्या ठिकाणी तो रात्र आपल्या शिष्यांच्या सोबत घालवत असे आणि मग पुन्हा सकाळी तो यरुशलेमला जात असे. तुम्ही हा विचार केला का, येशूने आपल्या पब्लिक सेवेमध्ये लोकांच्या सेवा करत असताना एक रात्र देखील यरुशलेमेत तो राहिला नाही? कधी विचार केलाय का? एकही रात्र तो यरुशलेम मध्ये राहिला नाही. येशू ख्रिस्ताने एकही रात्र यरुशलेम मध्ये घालवली नाही. का कारण असावं? तो बेथानीत का जात असे? तो गेतशेमानी बागेत का जात असे? यरुशलेम त्याचं शहर होतं, राजधानी होती इस्रायलची. का नाही तो यरुशलेमच्या शहरामध्ये कुठेही त्याला आसरा मिळाला असता? बारकाईने विचार केला असता मला हे दिसून आलं की एकही रात्र येशू ख्रिस्त यरुशलेम मध्ये राहिला नाही. फक्त 30 रात्र तो राहिला, ज्या वेळेला त्याला गेतशेमानी बागेतून धरून यरुशलेम मध्ये चौकशीसाठी आणलं. 30 रात्र एक. कारण
त्याला माहिती होतं की जेव्हा जेव्हा तो यरुशलेममध्ये राहील तेव्हा तेव्हा हे यहुदी लोक त्याला काय करतील, पकडतील. ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट, मी जर यरुशलेममध्ये राहिलो तर याची त्यांचीच सत्ता आहे, कोणत्याही वेळेला ते मला कैद करतील आणि घेऊन जातील, कारण माझी वेळ अजून आली नाहीये. म्हणून तो काम झालं की लगेच बेतानीत जात असेल, आउट ऑफ द वे. किती शिकण्यासारखं आहे शास्त्रात, नाही का? इतकी वर्ष मलाही नव्हतं माहिती, लिहिताना मला शिकायला मिळालं. एकही रात्र प्रवेश राहिला, कारण देवाचं टाइम टेबल सुरू झालं होतं. देवाचं येशूच्या जीवनामधील शेड्यूल जे ठरवलं होतं ते चालू झालेलं होतं आणि येशू हे जाणत होता आणि माझी वेळ अजून आली नाही हे त्याने ओळखलं आहे. म्हणून त्या वेळेच्या आधी काय घातपात होऊ नये यासाठी तो बेथानीमध्ये आसरा घेत असे, इतर गावांच्या मध्ये आसरा घेत असे, गेतसेमनी बागेमध्ये जात असे, अनेक ठिकाणी तो राहत असे, कारण सर्व काही त्याच्याच नियंत्रणात होते. म्हणून तो एके दिवशी म्हणाला आपल्या शिष्याना, जीव देण्याचा आणि जीव घेण्याचा अधिकार मलाच आहे. मी तो स्वतःहून देतो यासाठी की मला तो पुन्हा माझा जीव मला मिळावा. सो जीसस इज इन कंट्रोल ऑफ एव्हरीथिंग. सगळं त्याच्या अधिकाराखाली आहे, सगळं त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. आमच्या पातकांची खंडणी भरून देण्यासाठी देवाने येशूच्या जीवनासाठी जे शेड्यूल लावलं होतं, टाइम टेबल लावलं होतं, दॅट वॉज ऑन. ते चालू होतं. फक्त ते लोकांना कळत नव्हतं, फक्त येशूला कळत होतं. आणि म्हणून गेतसेमनी बागेमध्ये ते लोक त्याला धरून द्यायच्या अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताने गुडघ्यावरून प्रभूला काय प्रार्थना केली, प्रभू हा प्याला मजपासून. म्हणजे काय, त्याला कळलं की पुढे काय होणार आहे, देवाचं शेड्यूल काय आहे माझ्या बाबतीत, पुढे काय घडणार आहे, ही न्यू. आणि म्हणून येशू देवाच्या टाइम टेबलला अनुसरत होता, त्याप्रमाणे तो चालत होता. आणि म्हणून तो या ठिकाणी आला आणि म्हणाला की हे घर, माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील, पण तुम्ही त्याला लुटारूंची गुहा केलेली आहे. आणि या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की माझं घर हे प्रार्थनेचं घर आहे. ते तसंच ठेवा. काय करा, ते तसंच ठेवा. येणाऱ्या जाणाऱ्याला मला दिसू द्या, त्यांना मी दिसू द्या, त्यांना तारणारा सापडू द्या. आणि त्यासाठी तुम्हाला इथं आणलेलं आहे, सो दॅट यू विन पीपल फॉर मी. आम्ही देवासाठी लोकांना जिंकू शकू. आणि म्हणून मंदिर हे परमेश्वराचं आहे, कोणा एका माणसाचं नाही, कोणा एका फॅमिलीचं नाही, कोणा एका घराण्याचं नाही, कोणा एकाही व्यक्तीचं नाही, ते फक्त देवाचं आहे. आणि म्हणून काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त, हे प्रार्थना गृह माझ्या बापाचे आहे, माझ्या पित्याचे आहे, ते देवाचं आहे आणि हे देवाने घडवलेलं आहे. म्हणून आज आम्ही म्हटलेल्या या दिवशी येता येऊन देवाचे आभार मानतो. प्रभू हे ग्रह तू आम्हाला दिलेस, दिस इज मेड बाय यू, हे तू आम्हाला बनवलेलं आहेस. आणि हे प्रार्थना गृह जे जिवंत आहे, ह्या मंदिरामध्ये येऊन तुझी प्रार्थना आणि आराधना करत आहे, हे गृह देखील तूच बनवलेलं आहेस. त्यामुळे हे गृह आणि हे मंडपरूपी ग्रह दोन्हीही परमेश्वराने निर्माण केलेले आहेत आणि ते सांभाळणं, त्याच्याद्वारे इतरांना देवाच्या राज्यात आणण्याचं, महान काम करण्याचं जबाबदारी प्रभूने आम्हाला दिली. ते आपण विश्वासाने पूर्ण करूया. प्रभू तुम्हाला या 86व्या वर्धापन दिनी अधिक आणि अधिक मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, आराधना करतो. तो आमचा महान प्रभू आहेस. निष्फळ अंजिराचं झाड प्रभू देवबापा, जे तुझं काम करत नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये तू बोललेला आहेस. जे फक्त धर्मकांड, कर्मकांड, धर्माचा प्रभू देवबापा आडोसा घेतात, परंतु त्यांचं तुझ्याशी नातं नीट नाही प्रभू, त्यांना ही एक वॉर्निंग आहे. आणि प्रभू मंदिराचं शुद्धीकरण करत असताना तू आम्हाला शिकवलेलं आहेस प्रभू, तुझं मंदिर हे लुटारांची आम्ही गुहा करू नये. कुठल्याही अँगलने, कुठल्याही विचाराने, कुठल्याही कृतीने प्रभू आम्ही ती लुटारूंची गुहा होण्यापासून वाचवावं. म्हणून तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, समजणारा अंतःकरण दे. आणि हे प्रार्थनेचं घर आहे, ते प्रार्थनेचं घरच आम्ही ठेवावं. म्हणून तो आम्हाला कृपा करेल. येथे येणाऱ्याला देव सापडावा, येथे येणाऱ्याचं तारण व्हावं, येथे येणाऱ्याचा विश्वास बळकट व्हावा, येथे येणाऱ्यांना क्षमा मिळावी आणि ते प्रार्थनेमध्ये वाढत जावे. अशी कृपा प्रभू या आमच्या चर्चवरती कर. कारण आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.